शशिकांत शिंदे साहेबांची मी आता ही ऐकली त्यांची प्रतिक्रिया. कोर्ट ऑफ कंडक्ट होते म्हणून ते न्यायालयात जातील असं म्हणतायत. अजितदादांनी जे काही विधान केलं तो त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे. त्या स्वभावाप्रमाणे ते मिश्किलपणे तसं विधान केलं. त्यानंतर स्वतः आजच्या एका सभेमध्ये त्यांनी त्याचा स्पष्टीकरण दिलं की ठीक आहे, काही लोकांना बाबा फारच माझं बोललेलं खूपच नसेल तर मी सांगतो की आम्ही विकास कामं म्हणून तुमच्या पाठीशी आहोत. दुसरं असं आहे की राज्याची तिजोरी, आता वडेट्टीवार ज्या मस्तवाल भाषेमध्ये बोलतायत की राज्याच्या तिजोरीचा कोणी मालक आहे का, कोणी बाप झाले आहेत का, ही यांची जी विरोधकांची मस्तवाल भाषा आहे ना, हे कंटेम्प ऑफ कोर्टच्या भाषेच्या संदर्भात असेल किंवा ही मस्तवाल भाषा असेल, या अशा पद्धतीनं एकतर विरोधकांना काहीतरी आयतकोलीत हवं असतं, जाणीवपूर्वक विधानाचा विपर्यास करायचा. त्यातल्या त्यात अजितदादांच्या गाजणाऱ्या सभा, अजितदादांच्या होणाऱ्या सभा, अजितदादांवर असणारा विश्वास, महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांवर, स्वतः बावनकुळे साहेबांचे वक्तव्य मागून मोडून तोडून दाखवलं. पण तुमच्या बापाची तिजोरी आहे का, तुम्ही मस्तवाल झाले, अशा प्रकारची जी मगरुरीची भाषा आहे ना, या मस्तवाल लोकांना आम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर देता येतं. पण आम्ही काही गोष्टीचा शिष्टाचार पाळतो. हा, निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा विरोधकांना जरूर अधिकार आहे, पण निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग होत असेल तर अजितदादा त्यांच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे नेहमी बोलले. अनेक नेते बोलत असतात, फक्त अजितदादांचं नाव असल्यामुळे त्याला ग्लॅमर येतं. आणि आता अजितदादाच्या पंखाखाली वाढलेली पिलावळ जर त्यांच्यावर तोंडसूक घेत असेल तर मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळे अजितदादांवर बोलण्यापूर्वी आपलं थोबाड एकदा आरशात बघावं आणि नंतर अजितदादांवर टीका करावी. दादांनी कुठलंही कंटेम्प ऑफ कोर्ट होईल असं वक्तव्य केलेलं नाही, कुठलंही मतदारांना आमिष दाखवलेलं नाही. त्यांच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे ते बोललेले आहेत. त्यामुळे तिजोरीच्या चाब्या कोणाकडे आहेत, चाबेचा मालक कोणाकडे आहे, हे काही जे सातत्याने मीडियामध्ये दाखवले जातं, तिजोरीचा अधिकार हा जनतेला असतो. जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठी वापरला गेला पाहिजे, विकास कामासाठी वापरला गेला पाहिजे. आणि मी जर निवडणुकीमध्ये माझा पक्ष उभा असेल तर साहजिक आहे ना, मी सांगेल ना की आमच्या हातात जर सत्ता आली तर आम्ही विकास कामं करू, आम्ही त्या ठिकाणी निधी देऊ. हे तर सांगणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग काय सांगणार, आता काँग्रेस सारख्या भंगार गाडीला काही कोणी विचारत नाहीये.